बदलापुरातील शिवभक्त हर्षद भोपी यांनी नुकतीच एक मागणी केली होती. बदलापूर गावात नव्या उल्हास नदी पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी करण्यात आली होती. या मागणी पाठोपाठ आता त्यांनी बदलापूर गावात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं सुशोभीकरण करण्यात यावं व यासाठी प्रशासनानं काही निधी देणं अपेक्षित आहे अशी मागणी केली होती. ही मागणी त्यांनी प्रशासनासह मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा केली आहे. बदलापूर गावात भारतामध्ये सर्वात जुनं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर 100 पेक्षा अधिक वर्षांहून आहे. या मंदिरामध्ये शिवजयंतीचा उत्सवही साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे बदलणारे हे ठिकाण असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे या ठिकाणी इतर अनेक शहरांमधून शिवभक्त शिवप्रेमी येत असतात. त्यांनाही या ठिकाणी बसण्याची व्यवस्था सुद्धा नाहीये, तर मंदिर परिसरात सुशोभीकरणही नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले व शूर मावळे असे ऐतिहासिक माहिती देणारी भिंत किंवा फलक लावण्यात यावे व सुशोभित तटबंदी बुरुज असे प्रेरणात्मक काही बनवण्यात यावे अशी मागणी हर्षद भोपी यांनी केली आहे. काय मागणी आहे पाहूया. सर्वप्रथम भारतवासियातील सर्व बांधवांना, शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नक्कीच या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हे बदलापूर गावातील ऐतिहासिक स्थळ की ज्याच्यामुळे बदलापूर गावाला जे बदलापूर नाव पडलं आहे, या ठिकाणी घोडे बदलायचं ठिकाण जे होतं या ठिकाणी आपण आता आहोत. या ठिकाणी 100 वर्षाहून अधिक या ठिकाणी शिवजयंती उत्सव हा यात्रे स्वरूपात वैशाख शुद्ध द्वितीया म्हणजे अक्षय तृतीयाचा आधीचा दिवस इथे मोठ्या सर्व धर्म सर्व जातीचे लोक एकत्र येऊन करतात. या शिवजयंती जी बदलापूर गावातली आहेत याचं तुम्हाला मी सांगेन का, काही काहींना प्रश्न पडतो की एक सरकारी शिवजयंती असते, दुसरी ही बदलापूर गावातली शिवजयंती कोणती. तर त्याविषयी मी तुम्हाला नक्की माहिती देईन की स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला लोकमान्य टिळकांनी, ज्यांना आपण पब्लिक नागरिक आपल्या देशातील बाळ गंगाधर टिळक असे म्हणायचे, त्यांनी जी शिवजयंती त्यावेळेला सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक एकत्र येऊन ब्रिटिश चळवळी विरुद्ध एकजुटता आणि आपल्या राजे आपले जे त्याच्यानंतर जे भक्त आपले देशभक्त जे होऊन गेले किंवा राजे होऊन गेले यांच्याविषयी जनजागृती होण्याकरता जी शिवजयंती सुरू केली तीच ही बदलापूर गावातली शिवजयंती आहे. या शिवजयंतीचा सांगायचं तर 5 मे 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या शिवजयंती उत्सवाच्या मीटिंगला अध्यक्ष म्हणून त्यांनी स्थान भूषवलेलं होतं. नंतरही ते शिवजयंती उत्सवामध्ये आलेले होते. तसेच आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे स्वतः हे शिवजयंतीला या मीटिंगला या शिवजयंतीच्या आधी येऊन गेलेले आहेत. मोठमोठे मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. दुसरा विषय की या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विषय जे म्हणता, तर आजपर्यंत या ठिकाणी छत्रपती शिवाजींचं मंदिर आहे. या ठिकाणी विविध गावातील, विविध तालुक्यातील, विविध जिल्ह्यातील सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन जातात. कोणत्याही या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. या ठिकाणी 350हून अधिक किल्ले कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. या किल्ल्यावर जाताना सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी सुरुवात करतात. परंतु या ठिकाणी त्या येणाऱ्या शिवभक्तांची कोणतीही आसन व्यवस्था किंवा त्यांच्याकडे इथे माहिती सांगणारा असं कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण वगैरे झालेलं नाही आहे. या ठिकाणी पाठपुरावा मी याच्यासाठी केला की माझं एकच उद्देश होतं की जे आपले सर्व नेते किंवा हे म्हणतात थोर महात्मे होऊन गेले कार्य त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या समूहा व्हावे हाची घ्याव्या बोध खरा. की जे आपले राजे होऊन गेले त्यांचा इतिहास हा सर्वांना समजला पाहिजे. आणि इथे आपल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आपण जर सूचना देणार आहे त्यांचे मावळे किंवा त्यांनी जिंकलेले किल्ले, त्यांच्या आरमारांचे मुस्लिम जे प्रमुख होते, ही सर्व माहिती या ठिकाणी सुशोभीकरण झालं पाहिजे. यासाठी मी मंत्रालयामध्ये अर्ज दिलेले आहेत. UD डिपार्टमेंटनी सदर याची दखल घेतलेली आहे. नगरपालिकेकडे पण मी याच्याविषयी पूर्ण की या ठिकाणी कशा प्रकारचं सुशोभीकरण झालं पाहिजे, कोणत्या प्रकारचं तटबंदी बुरुज हे सर्व झालं पाहिजे. त्याच्यानंतर कलेक्टरकडे सुद्धा मी याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि सदर याची दखल घेऊन याची नोंद घेण्याबाबत मला लेटरही मिळालेलं आहे. आता काही विषयावर बदलापूरमधील निधी
हा सर्व कामांसाठी आला असेल, पण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या या ठिकाणी ही एवढी जागा सुद्धा समोर सरकारी तुम्हाला अवेलेबल दिसेल, इथे काही कोणत्याही प्रकारचा निधी आलेला नाही आहे. या ठिकाणी सर्व शिवभक्त म्हणजे आमदार असो, इथले नगरसेवक असो, इथले पदाधिकारी असो, आज छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण देशाचे राजे आहेत. प्रत्येकाची इच्छा आहे का इथे चांगलं काहीतरी व्हावं, इथे सुशोभीकरण व्हावं, प्रेरणादायी असं काहीतरी व्हावं. सगळ्यांची इच्छा आहे, पण का होत नाही याचं कारण अजून समजायला मार्ग नाही. मला या ठिकाणी तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे. जो कोणताही तीर्थक्षेत्र असो, कोणताही मंदिर असो, ज्या ठिकाणी आज आपण बघाल मुळगावचं मंदिर घ्या, टिटवाळ्याचं मंदिर घ्या, असे अनेक मंदिर जे आहेत त्या ठिकाणी निधी आल्यामुळे तिथे विकास कामं झाली, त्यामुळे तिथे पर्यटनाचा विकास झालेला आहे आणि जे भाविक येतात त्यांच्यामुळे तेथील आजूबाजूच्या परिसरामध्ये रोजगार निर्मिती झालेली आहे. असं बदलापूर गावामध्ये जर आपण या ठिकाणी आजूबाजूचं डेव्हलपमेंट जर आपण केलं, या ठिकाणी सुशोभीकरण केलं, तर बदलापूरची लोकसंख्या आज 5 लाख लोकसंख्या आहे. ठाणे, रायगड, पालघरमधून या ठिकाणी लोक येतात. तर याच्यामुळे बदलापूर गावाच्या एक 30 ते 35 किलोमीटरच्या रेंजमध्ये सर्वांना रोजगार निर्मितीही होणार आहे. तर नक्कीच या ठिकाणी जर विकास झाला तर आजूबाजूला हजारो लोकांना रोजगार निर्मितीही या माध्यमातून होणार आहे. शहराचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासनाकडून शेकडो कोटी रुपयांचा निधी आणतात, परंतु ज्यानं भारत देश घडवला असे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर परिसर सुशोभित करण्यात यावं व यासाठी सुद्धा काही निधी देण्यात यावा अशी मागणी आता पुन्हा एकदा करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे कशा पद्धतीने लक्ष देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.